प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्तानं कर्तव्य पथावर शक्तिशाली भारताचं दर्शन झालं। राष्ट्रपतींच्या हस्ते झेंडावंदन झाल्यानंतर कर्तव्य पथावर भारतीय सैन्य दलाचं संचलन पार पडलं। यावेळी लष्कराच्या विविध तुकड्यांनी शानदार पथसंचलन केलं। शत्रूला धडकी भरवणारं भीष्म, अर्जुन या रणगाड्यांसह नाग, ब्रह्मोस या क्षेपणास्त्रांची प्रतिकृती पाहायला मिळाली। सोबतच हवाई दलाच्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांना काही वेळ श्वास रोखून धरायला भाग पडलं। राफेल आणि अपाची हेलिकॉप्टरचा फ्लाय पास ही डोळ्यांची पारणं फेडणारी दृश्य होती। आपण ही दृश्य पाहतोय। भारताची युद्ध सामुग्री आणि त्याची सज्जता किती आहे याचं संपूर्ण जगाला दर्शन आज प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात झालेलं आहे। पथसंचलनामध्ये ही सगळी आपल्याला युद्ध सामुग्री पाहायला मिळाली। भारताच्या युद्ध सज्जतेचं हे दृश्य आज संपूर्ण जगानं अनुभवलेलं आहे। कर्तव्य पथावर हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याचबरोबर चित्तथरारक कवायती सुद्धा सर्वांनी पाहिलेल्या आहेत। तर लष्कर, त्याचबरोबर वायुदल आणि नौदल, वंदे मातरम की सगळी सैन्य दल यामध्ये सहभागी झालेली होती। त्याचबरोबर ही तीन दृश्य आपण पाहतोय। अब बारी है कर्तव्य पथ पर भारतीय थल सेना के मूक सैनिकों की यानी पशु दस्ते का स्वागत हो रहा है। हिमालय और सियाचिन के उच्च दुर्ग। तर आपण ही तीन दृश्य पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये आपण हेलिकॉप्टर्स पाहिलेली आहेत, तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण मूक सेना पाहिलेली आहे। यामध्ये श्वान पथक आहे, त्याचबरोबर सैन्याला ज्या ज्या ठिकाणी मदत लागते त्या त्या ठिकाणी तिथले जे प्राणी आहेत, जे मूक जीव आहेत, ते कशा पद्धतीनं आपल्याला या सुरक्षेसाठी मदत करतात याचं दर्शन सुद्धा आपल्याला या आज कर्तव्य पथावर झालेलं आहे। तर दुसरीकडे आपण मरुस्थलों से गलवान और नुब्रा तक अपनी सेवाएं देते हैं। 15,000 फीट से अधिक ऊंचा